मुंबईकरांसाठी खुशखबर। मुंबईकरांना यावर्षी सुद्धा मालमत्ता करात वाढ नाही। एमएसपी पेक्षा कमी किमतीत कापूस खरेदी केल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करा, देवेंद्र फडणवीस यांचे मंत्रिमंडळ बैठकीत निर्देश। सुप्रिया सुळे यांच्या विरोधात लोकसभेला अजित पवार यांच्या घरातलाच उमेदवार रोहित पवार यांचा मोठा दावा। बाळासाहेबांच्या खुर्चीची किंमत मोदींना विचारा, रत्नागिरीच्या सभेत उद्धव ठाकरे यांचा घणाघात। आरक्षणाच्या मागणीसाठी नागपुरात आदिवासी गोंड गोवारी समाज एकवटला, आंदोलन चिघळण्याची शक्यता। पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी जुन्नर तालुक्यात बिबट सफारी, राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय। निवृत्तीनाथ महाराज यांच्या वारीला आलेल्या वारकऱ्यांची त्र्यंबकेश्वरमध्ये अडवणूक, काही साधूंनी हकलून लावत शिवीगाळ केल्याचा आरोप, तंबू उखडल्याचा व्हिडिओ व्हायरल। धुळ्यातील राईनपाडा हत्याकांड प्रकरणी 7 जणांना जन्मठेप, 21 संशयितांची निर्दोष मुक्तता, धुळे जिल्हा सत्र न्यायालयानं दिला निकाल। झारखंडमध्ये चंपई सोरेन यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला, विश्वासदर्शक ठरावाच्या बाजूने 47 मतं तर विरोधात 29 मतं। भारतानं दुसऱ्या कसोटीत इंग्लंडला धूळ चारली, 106 धावांनी पराभव, जसप्रीत बुमराहनं 9 विकेट्स घेत दिला दणका।